मला असं वाटतं की तू इंट्रोवर्ट पर्सन आहे, राईट? खूप इमोशनल मुलगी आहे मी. आत्ता कुठे मी जरा ओके झाले. ती मालिका माझ्यासाठी फार स्पेशल होती. तर मला असं वाटतं की तो तुझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण होता लग्नाचा. त्याच्या नंतरचा पिरियड हा तुमच्यासाठी थोडा डिफिकल्ट होता. पास्ट इज पास्ट आणि कुणीही चुकीचं नसतं. कारण काय आहे ना, आजपर्यंत पियुष कोणापर्यंत माणूस म्हणून पोहोचलाच नाही. सो त्या गोष्टीमुळे कोणाला तरी सोडून देणं, खूप लोक बरंच काय काय बोलतात. पहिल्यांदा कुठेतरी लग्न या विषयावर मी बोलले. आपण जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या पार्टनरचे याच्या आधीचे 2 पार्टनर होते, तर कधीतरी असं वाटतं का, एक इन्सिक्युरिटी येते का मनामध्ये, की इन केस उद्या जर त्यांच्यापैकी कोणी त्यांना कॅज्युअली जरी भेटलं, बोललं, तरी मनात असं काही वाटतं का? म्हणजे एक स्त्री म्हणून मी विचारते. मी तुला खरं सांगू का, माझ्या लग्नात सुरुची अडारकर जी आता रानडे झालेली आहे, हो की नाही? रानडे रॉक्स. येस, ॲब्सोल्युटली. कसं वाटतंय? खूप मस्त. काय काय चालू आहे आयुष्यात ते सांगायला मला. खरं सांगू तर बरंच काही चालू आहे आणि त्यात तसं छान पीसफुल एक कामनेस आला आहे. आणि आपण जसं म्हणतो की आपल्या आयुष्यात आपण एक एक स्टेज पुढे जसं जातो तसे शांत होत जातो कदाचित, किंवा अजून जास्त एक मच्युरिटी येत जाते, ग्रो होत जातो. तसं लिटरली मला ती ग्रोथ दिसतीये, मी अनुभवतीये, अँड आय एम व्हेरी हॅपी. मला असं वाटतं की तू इंट्रोवर्ट पर्सन आहे, राईट? या, हो ना? येस. आणि इंट्रोवर्ट माणसांचं ना त्या लोकांशी फार जमतं जे त्यांच्याप्रमाणेच असतात, असं आहे. बेसिकली तसं पुटअप करण्यापेक्षा मी असं म्हणेन की मला युजली काय होतं की कोणीतरी जर भेटलं तर मला एकतर माझ्या मनात खूप डायलॉग्स असतात, माझ्या मनात खूप गोष्टी चालू असतात. आपल्याला चुकीच्या पद्धतीने कोणी आपलं बोलणं घेणार नाही ना, समजू शकेल का, ह्या सगळ्या थॉट्समध्ये मी बॅकफूटला असते बऱ्याचदा. सो असं होतं की ठीक आहे, ओके, बट आय लाईक टू इंटरॅक्ट विथ पीपल. म्हणजे आता नवीन नवीन लोकांबरोबर जर का मला इंटरॅक्शनसाठी चान्स मिळाला तर आय रिअली लव्ह इट. पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं कुठेतरी इफ यू इन्व्हाइट मी फॉर अ पार्टी किंवा असं रॅन्डम कुठेतरी जायचं आहे तर मग आय विल नॉट बी देअर. आय एम मोर काइंड ऑफ अ गेट टुगेदर पर्सन. नाईस, छान वाटतंय ऐकून. मला सांग की कुटुंबाबद्दल मला जाणून घ्यावं असं वाटतंय. ते कोणी ह्या चित्रपट सृष्टीमधलं आहे का? काही तसा तुझं बॅकग्राऊंड आहे का? नाही, कोणीच नाही. माझे वडील लॉचे प्रिन्सिपल आहेत. बरं. माझी आई होम मेकर आहे आणि माझा धाकटा भाऊ IT इंजिनियर आहे. बरं, मग तू कसं ठरवलंस की आपण या क्षेत्राकडे वळायचं? बेसिकली माझा काहीच विचार नव्हता असा, पण मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह असायचे लहानपणापासून स्कूलमध्ये. मग गाणं असो किंवा डान्स असो, ॲक्टिंग असो. आणि अभ्यासात मी चांगली होते, पण माझा कल जास्त ह्याच्यात होता, जास्त सगळ्या म्हणजे कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये. सो बेसिकली माझ्या घरच्यांना सुद्धा कुठेतरी माहिती होतं की काहीतरी कलेशी रिलेटेड ही मुलगी काहीतरी करेल. आणि माझ्या घरी सगळे म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंडमधले असले तरीसुद्धा कलेला प्रोत्साहन देणार आहेत फार. तर त्यामुळे त्यांचं असं झालं की तू काहीही कर, फक्त बाबांची एक अट होती की तू काहीही केलंस तरीसुद्धा अभ्यास सोडायचा नाही. आता इथे काहीतरी छान होत आहे आपलं, त्यामुळे अभ्यास सोडा आणि मग जा, असं नाही. तू सगळं कर, मी आहे, पण अभ्यास करायचा, डिग्री मिळवायची, मीनवाईल करत राहा सगळं. किती मस्त. मला असं वाटतं की मी म्हणजे तुझ्याशी कनेक्ट झाली आहे कारे दुरावापासून. येस, टर्निंग पॉइंट है ना? या, ती मालिका आणि त्या मालिकेमध्ये येणं आणि त्या मालिकेनंतरचं आयुष्य, त्याबद्दल काय सांगशील? ती मालिका माझ्यासाठी फार स्पेशल होती सगळ्या अर्थी. कारण कुठल्याही कलाकाराला एक टर्निंग पॉईंटची गरज असते लाईफमध्ये. आणि माझ्या बाबतीत असं झालं की हिरो हिरोईनची लव्ह स्टोरी दाखवतात आणि लोक कनेक्ट होतात, पण आमची लग्नानंतरची गोष्ट होती ती. तर थोडंसं डोक्यात असं होतं की लग्नानंतरची गोष्ट आहे तर लोक कसे ॲक्सेप्ट करतील, कारण इतर सगळ्या मालिकांमध्ये तोपर्यंत हाच प्रवास दाखवायचे की एक मुलगा एक मुलगी कसे भेटतायत, मग लग्न होत आहे, मग त्यांचा प्रवास सुरू होतोय. आमचा प्रवास सुरू होऊन 6 महिने झाले होते ऑलरेडी, असा तो प्रवास दाखवला होता. पण फॉर्च्युनेटली इतकी कमाल चालली ती सिरियल आणि इट इज अ हिस्ट्री. आवडलं ना लोकांना, खूप लोकांनी ते रिलेट केलं ना, लॉंग डिस्टन्सवाल्यांनी पण रिलेट केलं ते जास्त. आणि सगळ्यात त्याचा आय थिंक त्याचा USP हा होता की 9 to 5चा जॉब हा प्रत्येकाने केलेला आहे. तर त्यामुळे ट्रेननी ट्रॅव्हल करणं किंवा ती एक दमछाक होणं, मग घरातलं मॅनेज करणं, बाहेरचं मॅनेज करणं, ऑफिसमधले चॅलेंजेस, आय थिंक प्रत्येकाने हे रिलेट केलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचं लिखाण.
ॲक्टर्स म्हणून डेली सोपमध्ये बऱ्याचदा असं वाटतं की आपण जेव्हा 10 सीन्स दिवसाला करतो, 12 सीन्स करतो, त्यातला एक सीन जरी छान असेल तरी आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं काम केल्याचं. पण आम्ही जर 10 सीन्स करायचो तर त्यातले ऑलमोस्ट 8 किंवा 9 सीन्स सॅटिस्फॅक्टरी असायचे आमच्यासाठी. लिखाण म्हणू नको त्याचं किंवा त्याचं डिरेक्शन म्हणू नको, आमची सगळ्या जणांची ती टीम होती आणि खूप पॉझिटिव्हिटी होती सेटवर, जी त्या शोला एवढी पुढे घेऊन आली. खरंय, अगदी खरंय. त्यानंतर आय थिंक डॉक्टर अंजली हे कॅरेक्टर पण तुझं खूप जास्त लोकांना आवडलं. येस, करेक्ट. म्हणजे त्या सिरियल नंतर पुन्हा एक वेगळी आपण म्हणूयात ना की सुरुची पाहायला मिळाली. येस, जी इंडिपेंडेंट होती, जी तिच्या विचारांशी ठाम होती. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर असं करतो ना, ते कुठेतरी आपल्या जवळ जाणारं पण असतं. बरोबर. तर अंजली सोबत तू किती रिलेट केलं? खूप रिलेट केलं, कारण ते कॅरेक्टर असं होतं की ती खूप साधी मुलगी गावातून आली आहे आणि तिचं म्हणणं खूप कणखरपणे मांडू शकते ती. तिला भीती नाहीये कोणाचीच. आणि तसंच ते कॅरेक्टर होतं जे मी प्ले केलं होतं. तर ते मी खूप रिलेट करू शकले की मला दुखवायचं नसतं लोकांना, पण मला ॲट द सेम टाईम माझं म्हणणं सांगायचं असतं की मी हो नाही म्हणू शकत गोष्टींना, तर माझं हे म्हणणं आहे, प्लीज तुम्ही दुखावू नका, हे माझं मत आहे. सो हे कुठेतरी मी खूप रिलेट करू शकले आणि त्यामुळे बऱ्यापैकी जवळ जाऊन मी अंजली प्ले करू शकले. ओके. मला ही गोष्ट तुझी म्हणजे बोलण्यातनं जाणवती आहे की समोरच्याचं मन दुखवायला नाही पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहतो. पण कधीतरी ह्या प्रोसेसमध्ये असं होतं का की आपण सतत समोरच्या माणसाचं मन जपतो आणि आपलं मन मात्र दुखावत राहतं? हो, होतं असं बऱ्याचदा होतं. पण तरी पण मला असं वाटतं की कुठेतरी नको समोरच्यानी नाही दुखावलं, म्हणजे आपल्या बोलण्यामुळे, आपल्या शब्दांमुळे जितका प्रयत्न माझा असतो की नको दुखवायला कोणाचंच मन. पण आता ही प्रोसेस आहे. अगं काय होतं ना, बऱ्याचदा कोणी काही नाही बोललं, काही ॲक्शन्स केल्या तरी पण दुखावले जातो आपण, कारण कुठेतरी खूप इमोशनल आहोत. म्हणजे मी आहे खूप इमोशनल मुलगी आहे मी. आत्ता कुठे मी जरा ओके झाले, पण सगळंच डीपली फील होतं गं. काही बोललं गेलं, काही झालं तरी इतकं हर्ट होतं. म्हणजे आता मला असे माझ्या जवळचे खूप सांगतात की तू खूप मनाला लावून घेतेस किंवा तू किती लहान सहान गोष्टींनी तू हर्ट होतेस. पण आय थिंक माझा हा स्वभाव आहे की आता जर तू माझी मैत्रीण आहेस किंवा आता तू माझ्या आयुष्यातला एक भाग आहेस, तर तू सांगशील त्यासाठी मी तयार असते, मी असते तुझ्याबरोबर, मग ते काहीही असो. आणि तो स्वभाव आहे माझा. त्यामुळे माझ्या आयुष्यातली लोक फार कमी आहेत अगं, फार कमी आहेत. म्हणजे अगदी लिटरली म्हणजे 5 किंवा 6 एवढीच लोक आहेत. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? बरीच आहेत. म्हणजे जी आधीपासून आहेत ती आहेत. मी तुला खरं सांगू का, माझ्या लग्नात माझ्या नवऱ्याच्या बाजूचे, माझ्या बाजूचे सगळे मिळून इंटिमेट वेडिंग केलं आम्ही. त्यात टोटल म्हणजे आकडा किती असेल? 40 हा आकडा होता. आणि तसंच आम्ही लग्न केलं इंटिमेट. म्हणजे वी कुड गो अँड वी कुड मीट एव्हरीवन. सगळ्यांना आम्ही भेटलो, सगळ्यांमध्ये होतो, आम्ही एन्जॉय केलं आमचं लग्न. सो दीज आर द पीपल इन माय लाईफ. किती गोड. पण मला असं वाटतं की हे खरं गरजेचं असतं. आपण बऱ्याच वेळेस ना संख्या वाढवत जातो, पण त्यातनं गुणवत्ता ही कमी होत असते. आपण माणसं जोडायचे म्हणून खूप लोकांना जोडतो, पण खरंच कोण आपली आहेत, कोणाला खरंच आपलेपणा आपल्याबद्दल आहे हे तपासणं पण गरजेचं असतं. राईट. आता तू लग्नाचा विषय काढला, तुझ्या आणि पियुषच्या लव्ह स्टोरीकडे मला वळायला आवडेल. त्याच्याबद्दल सांग की ह्या नात्याची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली? सेटवरती तू काम करत असताना एखाद्या फ्रेंड्स थ्रू झाली? कशी तुमची ओळख झाली? आणि मग आम्ही काम जेव्हा करत होतो तेव्हा आमचं असं काहीच नव्हतं ॲब्सल्युटली. आम्ही 1-1.5 वर्ष काम केलं ऑलमोस्ट. आणि त्यानंतर आमची खूप चांगली मैत्री होती, फक्त दोघांची नाही, पण आम्ही सगळेच सेम एज ग्रुपचे होतो. त्यामुळे आमच्यात खूप छान, आजही आमचा ग्रुप आहे आणि तो. सो आमच्यात खूप छान मैत्री झाली. आणि त्यानंतर मग सिरियल बंद झाल्यानंतर ग्रुप होताच आमचा, पण आमचं असं स्पेसिफिकली बोलणं होतं आहे असं काहीच नव्हतं. मला आठवतंय की सिरियल संपल्यानंतर 1-2 वर्षांनी आम्ही कनेक्ट झालो.
आणि मग त्याच्यानंतर आमची मैत्री अजून छान होत गेली आणि प्रपोज कोणीच कोणाला गेलं नाही. पण आफ्टर पॉइंट म्युच्युअल म्हणजे ते कळतं की ओके आपल्याला फिलिंग्स आहेत एकमेकांसाठी. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही बराच वेळ घेतला, 3-1 वर्षांचा आम्ही वेळ घेतला आमच्यासाठी. आणि मग असं ठरलं की ओके नाव वी आर रेडी आणि आता आपण आपल्या फॅमिलीजला सांगू शकतो. सो आम्ही सगळ्यात पहिले आमच्या फॅमिलीजला सांगितलं आणि मग फ्रेंड्सला सांगितलं. सो आय थिंक दिस इज इट. म्हणजे लव्ह स्टोरी अशी काहीच नाही आहे, खूप सिम्पल साधी. पण दोघांनाही गरज होती की रादर त्याला जास्त माझ्यापेक्षा कोणीतरी समजून घेण्याची, कारण ही वॉज गोईंग थ्रू अ व्हेरी बॅड फेज ऑफ हिज लाईफ. पण आय थिंक दॅट इज वॉट वेअर वी गॉट कनेक्टेड. किती गोड. मला एक सांग की आता तुम्ही दोघंही 3 वर्षांचा तुमचं जे आपण म्हणूयात कोर्टशिप पिरियड होता आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घेतला. तर काय जाणवतं की कुठलंही नातं जे आहे ते आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो की ही व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात हवी आहे. तर तुझ्या दृष्टीने ते कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी? त्या माणसाबद्दल ना तुम्हाला तो एक विश्वास असला पाहिजे कुठेतरी की ही व्यक्ती आपल्याला सोडून नाही जाणार कधीच, जे आत्ता नाही आहे. आत्ताच्या जगात प्रॉब्लेम असा होतो की रील 1 सेकंदावर पोचलंय बघ, एवढेच पेशन्स उरलेत लोकांचे. सो जर त्या माणसात तो पेशन्स आहे तुमच्यावर वर्क करण्याचा, कारण आत्ता ना आपल्या आजूबाजूला कुठलंही नातं असो, फक्त नवरा बायकोचं नाही, मित्रमैत्रिणींचं असो किंवा ॲक्वेंटन्सेस असो, कुणीही असो, एफर्ट्स घ्यायला तयारच नसतं अगं कोणी. सोडून द्यायला पटकन रेडी होतात किंवा ऑप्शन्स खूप आहेत. आज तू नाही आहे, आज दुसरं कोणीतरी आहे. आणि हे सांगून बोलून नसतं, हे होत असतं. सो मला असं वाटतं की कुठेतरी एकमेकांवर रोज वर्क करावं लागतं. खरं असं नाही होत की आता लग्न झालंय आता झालं. इनफॅक्ट रोज तुम्ही आता एकमेकांबद्दल जर का काही कोणाला रुसवा आला, राग आला, तर समोरच्यात ते पेशन्स असावे की ओके ठीक आहे. आणि माझ्यात खूप पेशन्स आहेत. म्हणजे माझ्या आजूबाजूची लोक लिटरली मला असं म्हणतात की मला आता आम्हाला खूप राग येतो तुझ्यावर, की एवढे पेशन्स नसतात कोणात. पण आय डोंट नो, थँकफुली माझ्यात ते पेशन्स आहेत आणि मला आवडतं. कारण मला असं होतं की एखाद्या व्यक्तीत काहीतरी निगेटिव्ह पॉईंट्स आहेत जे आपल्यातही आहेत, म्हणजे एव्हरीबडी हॅज इट. सो त्या गोष्टीमुळे कोणाला तरी सोडून देणं हे पुस्तकी वाटतं, मी बोलते ते, पण नाही, हे खरं आहे की मी ना एफर्ट्स घ्यायला रेडी असते, खूप रेडी असते की ओके हा इश्यू आहे ना, चल आपण एकत्र करू. माझं हे म्हणणं नसतं की तुझं तू बघ, सॉल्व्ह कर, पण हा सॉल्व्ह झाला पाहिजे. माझं होतं असं की ठीक आहे चल आपण करूया ना सॉल्व्ह, काहीच प्रॉब्लेम नाही. हे जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी म्हणतं ना, तेव्हा आपल्याला हा कॉन्फिडन्स येतो की ओके आपण करू शकतो, हे होऊ शकतं. सो आय थिंक दॅट इज मी. आणि त्याच्या बाबतीत मी पण हेच बघितलं की तो सोडून देण्यापैकी नाही आहे. म्हणजे तो इझिली सोडून नाही देत गोष्टी. काहीही झालं तरी नाही आपण वर्क करू. मग त्याच्यासाठी आम्ही भांडू, प्रेमाने बोलू, चिडू, जे काही असेल, पण ॲट द एंड ऑफ द डे वी आर ऑन द सेम पेज. सो दॅट इज वेअर इट वर्क्स, आय बिलीव्ह, अँड इट वर्कड. किती गोड. जसं तू म्हणालीस की तुमच्या लग्नामध्ये अगदी मोजकी माणसं होती, 40 लोकांचा तिथे सहभाग होता. आपल्या आयुष्यामध्ये ना ही आपली माणसं असतात, पण काही माणसं अशी असतात ज्यांना आपण सहभागी नाही करायचं ठरवलं तरी ती होतात. आणि जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर असतात, जेव्हा तुम्ही सोशल मीडिया नावाच्या जगात वावरत असतात किंवा त्या माध्यमातून लोकांशी, तुमच्या फॅन्सशी कनेक्ट होत असतात, तर सगळेच आपल्याबद्दल नाही चांगला विचार करत. तर मला असं वाटतं की जो तुझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण होता लग्नाचा, त्याच्यानंतरचा पिरियड हा तुमच्यासाठी थोडा डिफिकल्ट होता, कारण की लोकांनी ज्या पद्धतीने तुमच्या लग्नाबद्दल बोलत होते. सो जसं तू म्हणालीस की मला छोट्या छोट्या गोष्टींचा खूप त्रास होतो, जवळची माणसं बोलली तर, आणि कुणीतरी आपल्या आयुष्यातल्या इतक्या चांगल्या आनंदाच्या क्षणी आपल्याला बोलतायत, तुमच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते, तर त्या सिच्युएशनला कसं हँडल केलंस, किंवा त्या ठिकाणी म्हणजे काय थॉट होता डोक्यामध्ये, आणि त्या सिच्युएशनला, त्या फेजकडे कसं दुर्लक्ष केलंस? मी म्हणजे एक्सपेक्टेड होतं का हे? तुला पहिले सांग की असं होऊ शकतं, असं लोक बोलू शकतात. हो, मला हे एक्सपेक्टेड होतं. कारण काय आहे ना, आजपर्यंत पियुष कोणापर्यंत माणूस म्हणून पोहोचलाच नाही आहे, कारण तो बोलत नाही, तो बोलतच नाही. म्हणजे आमच्या रिलेशनशिपमध्ये पण इनिशियली मला त्याला खूप गोष्टी विचाराव्या लागायच्या, मी त्याच्याशी बोलायचे, मी त्याच्याशी संवाद साधायचे, तर त्याला बोलण्याची सवय मी लावली. कारण आपण बोलल्यानंतर कोणीतरी ॲक्सेप्ट करेल किंवा नाही झालं तर काय होईल या विचाराने कदाचित असेल, पण तो नाही बोलायचा.
पण इनिशियली तसं झालं की मी त्याला बोलतं केलं त्या बाबतीत, आणि त्यानंतर मला माहीत होतं की तो पोचलेलाच नाही आहे कोणापर्यंत. त्यामुळे लोक हल्ली तसेही जजमेंटल झालेले आहेत, ज्याचं मला वाईट नाही वाटत कधीच. पण मला हे माहिती होतं की कोणीतरी स्ट्रॉंग राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच आय एम. आणि मला माझ्या डिसिजन्सवर खूप भरोसा असतो, कारण मी केल्यानंतर विचार नाही करत, मी करण्याआधी विचार करते. बऱ्याच गोष्टी ना लोक केल्यानंतर विचार करतात, पण जितकं मला जमेल तेवढं मी त्या गोष्टी करण्याआधी माझा पूर्ण विचार होतो, मग मी निर्णय घेते पहिल्यापासून. त्यामुळे तो निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतला होता. जे लोकांचं म्हणणं होतं, आपण आज एखाद्या कुणालाही बघून आपण इझिली बोलून टाकतो की अरे हे असं कसं झालं, पण जे आपण बोलतोय ते ती लोक जगतायत, तर ते जगण्याआधी त्यांनी तो विचार केला नसेल का? केलाच असेल. सो विथ एव्हरीथिंग आय हॅड ॲक्सेप्टेड दॅट पर्सन. आणि माणूस म्हणून जर का तो चुकीचा असता तर कुणीही का असतं त्याच्याबरोबर, हा एक थॉट होताच ना माझ्या डोक्यात. तर मी त्याला पूर्ण ॲक्सेप्ट केलं होतं जसा तो आहे, ज्या सकट तो आहे. आणि जर त्याच्या आयुष्यात काहीतरी घडलंय तर त्याचे रिपकेशन्स त्याला जास्त जाणवलेत त्या रिलेशनशिपमध्ये. तर त्यामुळे मला बोलणं किंवा कुणालाही बोलणं फार सोपं आहे. सो मला काहीच प्रॉब्लेम नव्हता त्या कुठल्याच गोष्टीचा. पास्ट इज पास्ट, आणि कुणीही चुकीचं नसतं. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये कोणाची चूक आहे हे नसतंच. इट इज ऑल अबाउट द सिच्युएशन. दोघं असं पण असतं ना की दोघं खूप चांगली आहेत पण त्यांचं नाही पटत आहे एकमेकांबरोबर, मग त्यांनी अट्टाहासाने काय एकत्र राहावं? फक्त समाजात तुम्ही एकत्र आहात म्हणून आता तुम्ही एकत्रच राहा, तुमचं नाही पटत आहे, नाही, असं नाही आहे. सो मला असं वाटतं की ब्रेव आहेत ती लोकं की जी खरंच वेगळं होण्याचा पण डिसिजन घेऊ शकतात त्यावेळेला. नाहीतर बऱ्याच जण वर्ष निघून गेल्यानंतर मागे वळून बघताना त्यांना असं वाटतं खूप कपल्सला की रिझन्स आहेत. आज आपण मुलासाठी एकत्र राहिलो, आज आपण समाजासाठी एकत्र राहिलो, आपण आपलं आयुष्य जगलोय का? तर नाही जगलो. का? कारण हे सगळं बर्डन होतं. पण मग मला असं वाटतं की इट इज रिअली ब्रेव्ह की हे डिसिजन घेऊन तुम्ही बाजूला झालात, एकमेकांना त्रास नाही दिलात झाला म्हणजे त्या गोष्टीमुळे. त्यामुळे मी सगळं ॲक्सेप्ट केलं होतं. आणि मला हे अपेक्षित होतं की लोकांना हे वाटणार, लोक बोलणार. मला खूप वाईट वाटत होतं तेव्हा. हे बघ, मी खरं सांगू का, असा विचार झाला होता आधी की काय करायचं हे, कारण आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं. आम्ही आमच्या जवळच्या लोकांना माहीत होतं सगळ्या. ह्याची चर्चा मला होऊ द्यायची नव्हती याच्या आधी, आणि त्यालाही. तर त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की लग्नाच्या दिवशी हे टाकायचं. हाही विचार झाला की ते टाकायचं की नाही टाकायचं. पण आमच्या दोघांचंही म्हणणं होतं की आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना ही लोकांपर्यंत रिस्पेक्टफुलीच पोहोचली पाहिजे. उद्या काय आहे ना की लोकांना कळतं आणि मग ते बोलायला लागतात की अरे हे झालंय का, मग हे का झालंय, कसं झालंय, मग त्याच्यावर एक 10 एनर्जीज लागतात. त्याच्यापेक्षा हे असं आहे, तुम्हाला बोलायचंय तुम्ही बोला, तुम्हाला नाही बोलायचं तुम्ही नका बोलू. खूप लोक बरंच काय काय बोलले, आजही काही लोक बोलतात. पण माझं इंडस्ट्रीमधले पण आहेत का? इंडस्ट्रीमधले नाही. मला बऱ्याच लोकांचा इनफॅक्ट असा फोन आला की आम्हाला खूप छान वाटलं, किंवा त्यालाही असे फोन आले की सगळं छान होईल आता, तू काळजी नको करू. सो आय थिंक मला असं झालं की हे बघ, दोघांनी आपण डिसिजन घेतला आहे, आपल्याला आत्ता काही कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही आहे. आपली माणसं सगळी आपल्यासोबत आहेत. माझ्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता यात. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं. पण त्यांनी खूप भरभरून सपोर्ट दिला. म्हणजे फ्रेंड्स होतेच, प्रश्नच नाही, पण आई वडिलांचा सपोर्ट हा खूप मोठा सपोर्ट असतो. आणि ते माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिले. आणि मी भयंकर स्ट्रॉंग आहे या बाबतीत की तुम्हाला हे बोलायचं हे तुमचं मत आहे, ओके, नाही मला फरक पडत त्याचं कारण की मी विचार करून हा निर्णय घेतला आहे. हे मी आत्ता का प्रूव्ह करू? वेळ गेल्याशिवाय हे प्रूव्ह होणार नाही. आणि आत्ता प्रूव्ह करून तो अट्टहास आपण लहान नाही होत की नाही 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 माझं हे बरोबर आहे, कशाला, इट्स ओके. म्हणजे तू अशा निगेटिव्ह कमेंट्स किंवा अशा निगेटिव्ह गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचतात, हाईड करते, इग्नोर करते, और लाईक ओके फाईन, काय लिहिलंय बघूया, त्यांचं काय म्हणणं आहे, वाचते. काही मी वाचल्या आणि त्याच्यानंतर माझं असं झालं की इट्स ओके, हे तुमचं मत आहे. मी नाही अफेक्ट होऊ दिलं, ना स्वतःला ना त्याला. कारण मी म्हटलं तसं कोणीतरी स्ट्रॉंग राहणं फार गरजेचं होतं. आणि
मी तेच म्हटलं की ही फेज आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आणि आपण ती त्या लोकांना खराब करू द्यायची ज्यांना आपण बघितलंच नाही आहे, ज्यांचे चेहरे, ज्यांच्यात ही हिंमत नाही की ते स्वतःचे चेहरे ठेवतील आणि आपल्याला मेसेज करतील. भलतं काहीतरी चित्र ठेवलं आहे, फॉलोअर्सच ज्यांना नाही आहे, नवीन पेजेस ओपन केले आहेत, अशा ह्याच्यावरून जर मेसेजेस येत आहेत तर मग मला असं वाटतं की ओके, तुम्ही जर तुमच्यात ही हिंमत नाही की तुम्ही समोर येऊन बोलू शकता आणि मी समोर गेले तर तुम्ही बोलणार नाही, ही जर हिंमत नाही आहे तर मग त्या लोकांना मी काय इम्पॉर्टन्स देऊ माझ्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर, अँड विच इज अ व्हेरी स्पेशल वन. ट्रू. आणि मला असं वाटतं की ह्याचं ठाम राहणं फार आवश्यक असतं. जसं म्हणाले की दोघांपैकी एकाने स्ट्रॉंग राहायचं. आणि जसा मी त्यालाही ओळखते पियुषला, तोही खूप शांत आहे, फार कमी बोलतो, मोजकं बोलतो तो. त्यामुळे जेव्हा अशी माणसं मोजकी बोलणारी असतात ना, तेव्हा त्यांच्या मनात खूप काही सुरू असतं आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असतात आणि त्या वादळांना शांत करणं फार कठीण असतं. असो, मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. आपण जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या पार्टनरचे याच्या आधीचे 2 पार्टनर होते, तर कधीतरी असं वाटतं का, एक इन्सिक्युरिटी येते का मनामध्ये, की इन केस उद्या जर त्यांच्यापैकी कोणी त्यांना कॅज्युअली जरी भेटलं, बोललं, तरी मनात असं काही वाटतं का? म्हणजे एक स्त्री म्हणून मी विचारते. मला कसलीच इन्सिक्युरिटी नाही आहे आणि मी खूप मनापासून सांगते आहे, मला जराही मनात थॉट नाही आहे. हो ना. आणि आय थिंक आमच्या रिलेशनशिपमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत. मला माहिती आहे की उद्या तो ह्याच इंडस्ट्रीत काम करणार आहे आणि बरीच लोक समोर येणार आहेत, तो काम करणार आहे, पण काय हरकत आहे, ते नाही पटलं ना म्हणून असं झालं किंवा नाही जमलं म्हणून असं झालं, पण आपण माणूस म्हणून ना खूप मच्युअर असतो. अगं आता जर तुझ्याबरोबर माझं भांडण झालंय तर आपण उद्या जर का 1-2 वर्षांनी भेटलो, 4 वर्षांनी भेटलो, मला हिच्याशी नाही बोलायचं, मला हिच्याकडे नाही बघायचं असं नाही होणार. त्यावेळेला जेव्हा आपण सेपरेट झालो तेव्हा आपण खूप वेगळ्या पोझिशन्सला होतो आयुष्यात, एका वेगळ्या सिच्युएशन्समध्ये होतो. आणि जेव्हा आपण 4 वर्षांनी भेटतो तेव्हा तू एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये आणि एका वेगळ्या आणि मॅच्युरिटी लेवल पण वाढलेली असते. एक्झॅक्टली. आणि तू एका अजून छान ह्याच्यात असते की तू तुझं लाईफ जगत असते, मी माझं लाईफ जगत असते. सो आय थिंक हे ॲड ऑन्स असतात, ही ग्रोथ असते आपापली. आणि मला असं वाटतं की त्या बाबतीत आम्ही दोघंही खूप सिमिलर असल्यामुळे दोघांनाही कसलीच इन्सिक्युरिटी नाही आहे कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत, खरंच नाही आहे, सिरियसली. आणि म्हणून मी म्हणते ना, म्हणून आम्ही एकत्र येण्याचं डिसिजन का घेतलं, कारण ही जर गोष्ट जरा पण असेल ना, जी असू शकते, पॉझिटिव्ह आम्ही होतो एकमेकांबद्दल, पण ते गमतीत असतं किंवा ते तेवढ्यापुरतंच असतं, ते प्रोलॉंग नाही करत आम्ही. की हे तर आता प्रत्येक नवरा बायकोमध्ये व्हावंच अगं, म्हणजे असं नाही की आम्ही ते पण नाही होत वगैरे, असं नाहीये, असायलाच पाहिजे, हो की नाही. पण तू जो मुद्दा सांगितलंस ना, त्या बाबतीत मला अजिबात इन्सिक्युरिटी नाही, आणि त्याला सुद्धा म्हणजे तसं काहीच नाहीये. हा, कारण की माझं म्हणणं तेच होतं की कधी ना कधीतरी ती व्यक्ती आपल्या समोर आली की आपल्याला वाटतं ना की अरे म्हणजे आपलं नातं हे सुरक्षित राहायला पाहिजे, असंच आपल्या मनात असतं, राईट. आणि आता जेव्हा आपण सिक्युरिटीबद्दल जेव्हा बोलतोय, तेव्हा ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करतायत ते क्षेत्र अस्थिर आहे. तिकडे एका प्रोजेक्टनी तुम्ही हिट होतात, दुसऱ्या प्रोजेक्टनी तुम्हाला तेवढं यश नाही मिळालं तर कदाचित लोक त्याबद्दल बोलायला पण कमी करत नाहीत. तर कामाच्या बाबतीत कसा विचार करते की जेव्हा तुझ्याकडे तुझ्या मनासारखं काम येत नाही तेव्हा त्यावेळेस तू तुझा वेळ कशा पद्धतीने युटिलाइज करते, त्यावेळेत तू काय करतेस जेणेकरून तुझी मेंटल हेल्थ तुला जपता येईल? मी बऱ्याच गोष्टी करते. मला एकतर आय एम अ गुड होम मेकर, आय फील. त्याचं कारण काय की मी किती चांगली होम मेकर आहे हा मुद्दा नाही आहे, पण मला त्याच्यात मन रमवायला आवडतं. म्हणजे मला प्लांटेशन्स करायला आवडतात किंवा मला काय म्हणतो आपण त्याला, घर छान सजवायला, आता नवीन अजून काय करायचं, चेंजेस करूया, मग असं करूया, मग तसं करूया, हे करायला, किंवा मला म्युझिक ऐकायला. म्हणजे मला घरी राहून ज्या ज्या गोष्टी करता येतील मला सगळं आवडतं. माझ्या लोकांना भेटायला, बऱ्याचदा आता असं होतं की पियुष पण इंट्रोवर्ट आहे, पण तो जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो इतका छान कम्युनिकेट करू शकतो, लोकांबरोबर इतकं छान बोलू शकतो की ही सरप्राइजेस मी एव्हरी टाईम. तर त्यामुळे मग आज तोही घरी आहे, मी घरी आहे, तर चल ना मग जाऊ आपण आपल्या सगळ्या लोकांना भेटू, हे सगळं मी इनिशिएट करते मग. सो
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. मेंटल हेल्थ जपायचं जे तू म्हणतेस दॅट्स अ व्हेरी गुड पॉईंट. कारण काय होतं माहिती आहे, आत्ताच्या जगात ना आपल्या बऱ्याच गोष्टींनी मी बघितलंय लोकांना डिप्रेशन घेतं किंवा आपल्याला डाऊन वाटतं. मग त्यासाठी काय तर मी एकतर खूप म्हणजे पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी चांगली चांगली पुस्तकं वाचत असते, मी मेडिटेशन करत असते किंवा मग योगा, या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा माझं एक रुटीन जे मी डिस्टर्ब नाही करत. मग माझे ग्रुप्स जे मला खूप पॉझिटिव्ह ठेवतात. सो आय थिंक मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असते आणि खूप निगेटिव्हिटीला मी लांब ठेवते. जी गोष्ट मला नाही पटत ती मी ब्लॉक करून टाकते. तो ऑप्शन आपल्याकडे असतो आणि तो दिलेला आहे त्याचसाठी. त्यामुळे एक ते एंटरटेन करत राहा आणि स्वतःला खूप त्रास करत राहा हे मी नाही करत. मी स्ट्रेट आय ब्लॉक इट. नाही होते ओके ब्लॉक इट, सिम्पल. आपल्याला जेवढा ॲक्सेस पाहिजे तेवढाच मी तो ॲक्सेस ठेवते. मी तुला जसं लग्नाचं पण म्हटलं की मला ती चर्चा नको होती, त्यामुळे मी रिस्पेक्टफुली तो फोटो टाकला आणि त्याच्यानंतर मला नाही फरक पडत. तेवढंच मी करते. मी इंस्टाग्राम ओपन केलं की मी म्हणजे दिवसभर एक स्क्रोलच करत बसले, सगळं बघतेय, कोणाला तरी स्टॉक करते, हे मी नाही करत. खरंय खरंय. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली आणि स्टॉक करावीशी वाटली आपल्यापुरती तर ठीक आहे. अदरवाईज मी माझी पोस्ट टाकली की त्याच्यावर येणारे फक्त कॉमेंट्स, कोण आपली लोक काय बोलतात त्याला रिप्लाय करणं, दॅट्स इट. आणि फोन बाजूला असतो. बाकी मला इंटरेस्ट नसतो खरंय कुठल्याच निगेटिव्हिटीमध्ये आणि तेच सोपं असतं. त्यामुळे आयुष्य खूप सुखी होतं. खूप छान करशील तू याची मला खात्री आहे, कारण की तुझा स्वभाव हा एकंदर हळवा, समजून घेणारा आणि थोडी सोशिक आहेस तू, सहनशील आहे असं मी नक्कीच म्हणेल. की नको आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण समोरच्याला त्रास व्हायला नको, हे सगळ्या गप्पांच्या दरम्यान मला कळलेलं आहे. असंच आपण भेटत राहूयात, एकमेकांना जाणून घेऊयात. आणि ही भेट आपली खूप वर्षानंतर झाली, आता असं नाही भेटायचं, सातत्याने भेटूयात जरा. येस येस, मलाही तुझ्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं. इनफॅक्ट आय थिंक मी आज पहिल्यांदा कुठेतरी लग्न या विषयावर मी बोलले, कारण आय हॅड नॉट स्पोकन अबाउट इट फॉर अ लॉंग टाईम. आणि माझं असं झालं की दिस इज नॉट अ टाईम, राईट टाईम. आणि आय थिंक दिस वॉज द राईट हे की जिकडे मी राईट प्लेस, राईट टाईम. तर त्यामुळे कदाचित मी एवढी वर्बली बोलू शकले त्या बाबतीत. थँक्स टू यू. थँक्यू माय प्लेजर. छान वाटलं आणि पुढच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. लवकरच भेटूयात. थँक्यू सो मच. स्टार्स कट्ट्यावरच्या गप्पा तुम्ही आज पाहिल्या आहेत अभिनेत्री सुरुची अडाटकर बरोबर. आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या? सुरुचीच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त भावली आहे ते खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा, मला वाचायला आवडेल. सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी.